हाय स्टुडंट, रोटेशनल डायनामिक्स हा लेसन आपण पाहतोय. त्यामध्ये आपण पाहतोय वर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण असं पाहिलं होतं की जर समजा एखादा स्ट्रिंग असेल आणि त्या स्ट्रिंगला जर समजा एखादा मास टाय केला असेल आणि त्या मासला जर समजा आपण वर्टिकल सर्कलमध्ये वेव्ह केलं तर त्याची जी समजा वर्टिकल सर्कलमधली मोशन तर ती असते वर्टिकल सर्क्युलर मोशन. हे आपण पाहिलं. आणि नेक्स्ट आपण असं पाहिलं की जर समजा बॉडी जर समजा असेल लोएस्ट पोझिशनला तर त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन टीएल असते. जर बॉडी समजा समोर गेली ह्या पॉइंटला गेली, समजा मिड पॉइंटला गेली तर तेव्हा त्या स्ट्रिंगला टेन्शन टीएम असते. आणि जर म्हटलं आपण बॉडी जर गेली हायस्ट पोझिशनला टॉप पोझिशनला तर मग तेव्हा त्या स्ट्रिंगला टेन्शन काय असते टीएच असते. आणि ह्या सगळ्यांचं टीएल टीएम टीएच टेन्शन इन द स्ट्रिंग आपण काढलं होतं. आणि ऍट कुठल्याही पॉइंटला समजा असं कुठल्याही पॉइंटला पी पोझिशनला जरी असेल समजा बॉडी तर तिथे सुद्धा आपण टेन्शन इन द स्ट्रिंग आपण फाइंड केलं होतं. कुठल्या फॉर्म्युले आपण फाइंड केलं ते द टेन्शन इन द स्ट्रिंग at lowest position. So lowest position ला टेन्शन इन द स्ट्रिंग TL तर ते किती निघालं होतं ते आपण काढलं होतं व्हेरिएशन. आणि ते होतं mvl² बाय r, कारण तिथे वेलोसिटी काय असणार आहे vl असणार आहे आणि प्लस mg, त्यामध्ये प्लस mg ऍड होता. सो हे होतं टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन. नंतर मग आपण जर बॉडी कुठे असतं हायस्ट पोझिशनला, सो ऍट हायेस्ट पोझिशनला टेन्शन इन द स्ट्रिंग टीएच पण आपण फाइंड केलं होतं. ते होतं mvh² बाय r आणि मायनस mg. टेन्शन इन द स्ट्रिंग ह्या एक्सप्रेशन मध्ये काय होतं mg जे होतं ते मायनस होतं, कमी होत होतं. नंतर मग आपण जर बॉडी जर समजा असेल मिड पॉइंटला, सो ऍट मिड पॉइंट जर समजा असेल बॉडी मिडवे पॉइंटला जर असेल पोझिशनला असेल तेव्हा त्या स्ट्रिंगवर टेन्शन टीएम म्हटलं होतं आपण, ते निघालं होतं mvm² बाय r ओनली. आणि जर समजा बॉडी जर कुठल्याही पोझिशनला असेल समजा पी या पोझिशनला ऍट एनी पोझिशन मग कुठल्याही पोझिशनला जर म्हटलं आपण टेन्शन टीचा फॉर्म्युला कसा होता mv² बाय r आणि प्लस mg cos थीटा असा होता एक्सप्रेशन होतं. टेन्शन ऍट एनी पोझिशन. ओके, हे आपण एक्सप्रेशन आपण काल किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण फाइंड केले होते. तर आज आपल्याला काय करायचं आहे की जे बॉडी जी आहे लोएस्ट पोझिशनला असेल तर मग तेव्हा त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना त्या बॉडीची असणार आहे वेलॉसिटी किंवा स्पीड असणार आहे. सो लोएस्ट पोझिशनला वेलॉसिटी काय म्हटलं आपण vl म्हटलेलं आहे. जर बॉडी जर मिड पॉइंटला असेल तर तेव्हा त्याची स्पीड किती किंवा वेलॉसिटी असणार आहे vm या डायरेक्शन असणार आहे. आणि जर बॉडी असेल हायस्ट पोझिशनला तर तेव्हा त्याची वेलॉसिटी असणार आहे vh या डायरेक्शन मध्ये आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे त्याची स्पीड असणार आहे vh. तर आपल्याला आज हेच करायचं आहे. जर एखादी बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तेव्हा त्या बॉडीची वेगवेगळ्या पोझिशनला लोएस्ट हायेस्ट मिड पॉइंट ह्या पोझिशनला त्या बॉडीची लिनियर स्पीड किती असणार आहे. म्हणजे आपल्याला vl काढायचं आहे, vh काढायचं आहे, vm सुद्धा फाइंड करायचं आहे. सो आजचा आपला क्वेश्चन आहे an expression for linear speed of a body at lowest position, highest position and midway position. तर अशा डिफरंट पोझिशनला लिनियर स्पीड किती असणार आहे ते काढायचं आपल्याला. लिनियर स्पीड फाइंड करायचं आहे. ओके, फाइंड करू आपण. तर आधी सांगू आपण समजा एक बॉडी जी आहे ती बॉडी किंवा मास आहे ज्याचा मास m असेल आणि ती समजा टाय केली आहे स्ट्रिंगला. कन्सिडर अ मास ज्याचा मास किती समजा m असणार आहे. मास m इज टाइड टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग आणि त्याला वेट केलं व्हर्टिकल सर्कल मध्ये अँड इट इज व्हील इन अ व्हर्टिकल सर्कल आणि तो त्याची मोशन आहे ती मोशन बनणार आहे समजा व्हर्टिकल सर्कल मोशन ऍज शोन इन फिगर. ओके, तर डिफरंट पोझिशनची वेलॉसिटी आहे ती आपण डिरेक्ट करून टाकू, ते पण दाखवू. सो vl म्हणजे काय? vl म्हणजे velocity of body at lowest position.
वेलोसिटी ऍट लोएस्ट पोझिशन. जर म्हटलं आपण व्हीएम, व्हीएम म्हणजे काय, वेलोसिटी ऍट मिड पोझिशन. व्हीएम वेलोसिटी ऍट मिडवे पोझिशन. सिमिलरली व्हीएच पण सांगायचं. व्हीएच म्हणजे आहे वेलोसिटी ऍट हायेस्ट पोझिशन. वेलोसिटी ऍट हायेस्ट पोझिशन as shown in figure. ओके, आता इनिशियल आपण सुरुवातीला आपण फाइंड करू वेलोसिटी ऍट हायेस्ट पोझिशन. आपण व्हीएच फाइंड करू. व्हीएच फाइंड करू. सो ऍट हायेस्ट पोझिशनला बघू आपण. हायेस्ट पोझिशनला, तर हायेस्ट पोझिशनला त्या स्ट्रिंग वर टेन्शन आपल्याला pH आपल्याला माहित आहे. ऍट हायेस्ट पोझिशन टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग, आणि ते किती असते, तर ते असते TH इक्वल किती असते m VH स्क्वेअर बाय R आणि मायनस m इंटू G. सो टेन्शन ऍट हायेस्ट पोझिशन किती असते ते m VH स्क्वेअर बाय R मायनस mg. या इक्वेशन आपण 1 द्यायचं आहे. इक्वेशन 1 दिलंय. सो हायेस्ट पोझिशनला टेन्शन इन द स्ट्रिंग TH तेवढं असते. पण एक आपल्याला आणखीच माहित आहे, जर बॉडीला समजा जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायची असेल तर त्यासाठी त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन साठी नेसेसरीली एनर्जी असणार आहे. ती समजा मिनिमम एनर्जी म्हणू आपण. ओके, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि जर समजा आपण म्हटलं आपण बॉडी जर पुढे गेली, सपोज बॉडी जर गेली हायेस्ट पोझिशनला, तिथे त्याची स्पीड सुद्धा होते मिनिमम. त्या सगळ्या केसेस मध्ये मग तिथे टेन्शन इन द स्ट्रिंग TH, हायेस्ट पोझिशनला स्ट्रिंग मध्ये टेन्शन TH, तर ते अप्रॉक्सिमेटली काय असते 0 असते किंवा 0 पेक्षा थोडंसं जास्त असते. सो फॉर वर्टिकल सर्क्युलर मोशन, सो वर्टिकल सर्क्युलर मोशन साठी जे हायेस्ट पोझिशन जे टेन्शन असणार आहे TH असणार आहे, ते कसं असते, ते एक तर 0 असते किंवा 0 पेक्षा जास्त असते. टेन्शन इन द स्ट्रिंग इट इज TH ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आपण इथं समजा कन्सिडर आपण समजा TH किती आहे ते 0 आहे. ओके, आपण कन्सिडर करू TH किती आहे 0 आहे. मग इक्वेशन 1 कसं बनणार आहे, हेन्स इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कसं बनणार आहे. सो TH काय म्हटलं 0 झालंय. 0 इक्वल टू m VH स्क्वेअर बाय R मायनस mg. अगेन मायनस mg ना होणार इकडे प्लस mg. सो mg इक्वल टू m VH स्क्वेअर बाय R. अगेन हा m बाय R आहे, तर इकडे होणार R बाय m म्हणजे mg, आणि तो आला समजा इकडे झाला तो R बाय m इक्वल टू काय झाला, इक्वल टू आला तिकडे VH स्क्वेअर आलाय. इथं m आणि m जरा कॅन्सल झाला म्हणजे gr म्हणजे VH स्क्वेअर इक्वल टू काय झालं फक्त gr झालाय. आणि जर नुसतं जर आपल्याला VH काढायचं म्हटलं तर दुसरं दोन्ही साठी आपण रूट घेऊ. आपण दोन्ही साठी जर रूट घेतला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे, तुम्हाला भेटणार आहे VH आणि इथे काय भेटणार आहे रूट gr. इक्वेशन सेकंड. आणि VH इक्वल टू रूट gr हे जे एक्सप्रेशन आहे, दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द लिनियर स्पीड आणि ऍट हायेस्ट पोझिशन VH. सो अवर इक्वेशन this is an expression for linear speed at highest position. Okay, हायेस्ट पोझिशनला लिनियर स्पीड किती असते ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. VH इक्वल टू रूट gr असते. आणि जर समजा आपण म्हटलं याचं जर आपण स्क्वेअर केला तर रूट निघून जात असते, आणि तिथं काय राहते, तिथं VH स्क्वेअर काय राहत असते ते पण लक्षात ठेवायचं आहे. RG किंवा मग gr हे पण लक्षात ठेवायचं आहे. VH स्क्वेअर काय असते gr असते. बरं, आता यानंतर आपल्याला काढायचं समजा आपण वेलोसिटी ॲट हायेस्ट पोझिशन काढलेली आहे, लिनियर स्पीड ॲट हायेस्ट पोझिशन काढली आपण. आता काढायची आहे लिनियर स्पीड ॲट लोएस्ट पोझिशन, VL फाइंड करायचं आहे. So at lowest position, लोएस्ट पोझिशनला आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जर समजा आपण म्हटलं की बॉडी जर असेल लोएस्ट पोझिशनला असेल, त्याची वेलोसिटी किंवा स्पीड आहे तिथं VL आहे, स्पीड आहे VL. मग तिथे त्याची असणार कायनेटिक एनर्जी, तिथे त्याची असणार कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. अगेन बॉडी जर समजा मास आहे, काहीतरी मास असेल तर त्याची असणार आहे पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असणार आहे. ओके, त्याची असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन. आणि या दोघांची सम म्हणजे काय, त्या बॉडीची तिथे असणार आहे टोटल एनर्जी. म्हणजे बघ
लोएस्ट पोझिशनची कायनेटिक एनर्जी प्लस लोएस्ट पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू काय असतं, या दोघांची सम म्हणजे काय असणार आहे, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन. सिमिलरली जर बॉडी जर समजा असेल हायस्ट पोझिशनला, तर हायस्ट पोझिशनला त्या बॉडीची टोटल एनर्जी ती कशी असणार आहे, कायनेटिक एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन. ओके. आणखी आता आपल्याला असं माहिती, जर समजा एखादी बॉडी जर आहे, बॉडी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल, तर तेव्हा त्या बॉडीची टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन आणि टोटल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन सारखी असायला पाहिजे, कारण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते आपल्याला, की जी पूर्ण जी एनर्जी असते, बॉडीची टोटल जी एनर्जी असते ती कशी राहते, कॉन्स्टंट राहते. हा, ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे कायनेटिक एनर्जीची कन्वर्ट कशामध्ये, पोटेन्शियल मध्ये, किंवा पोटेन्शियल एनर्जी हे कन्वर्ट होणार आहे कायनेटिक मध्ये. सो इंटर कन्वर्शन इज पॉसिबल, बट ओव्हरऑल द टोटल एनर्जी रिमेन्स कन्झर्व्ड अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके. इथं आपण तेच अप्लाय करायचं आहे, तेच यूज करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तर ह्यानुसार काय असते, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन. कुठल्याही गोष्ट एक पण लक्षात ठेवायचं आहे, जर बॉडी जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, तर तेव्हा टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन किंवा टोटल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन किंवा टोटल एनर्जी ॲट मिड पोझिशन ही सगळी सारखीच असणार आहे. कुठल्याही व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीची कुठल्याही पोझिशनला टोटल एनर्जी कशी असणार, ती सारखीच असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन, बट टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इक्वल टू काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू टोटल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन. तर ती कशी असते, कायनेटिक एनर्जी आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर आपल्याला हे फाइंड करायचं होतं. तर आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन काढायची, म्हणजे आपल्याला आधी काय काढायचं आहे, कायनेटिक एनर्जी. सो ॲट लोएस्ट पोझिशन, सो लोएस्ट पोझिशनला जर आपल्याला काढायची, जर कायनेटिक एनर्जी जर काढायची आहे, कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इक्वल टू फॉर्म्युला कसं असते, 1/2 mv² असते, पण स्पीड ती किती आहे, समजा लोएस्ट पॉइंट मध्ये vl आहे, म्हणजे मग कायनेटिक एनर्जी काय बनली, 1/2 mvl². नाव आता काय, पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पॉइंट इक्वल टू काय फॉर्म्युला असते, mgh. आणि जर बॉडी समजा लोएस्ट पोझिशनला जर असेल, एकदम लोएस्ट पोझिशनला जर असेल, तिथे हाईट अप्रॉक्सिमेटली काय असते, 0 आपण लोएस्ट पोझिशन हाईट काय असते, ती 0 असते. आणि हाईट जर समजा 0 म्हटली आपण, तर मग पोटेन्शियल बघा 0, हाईट जर 0 झाली तर 0 टू पूर्ण टर्म इथे होणार 0 बनणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी किती बनणार आहे, 0 बनणार आहे ॲट लोएस्ट पोझिशन. ओके. हाईट असेल 0 से पूर्ण टर्म 0 बनणार आहे. आता पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पण झाली आहे, कायनेटिक एनर्जी लोएस्ट पण झाली आहे. आता काढायची आहे कायनेटिक एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन काढायची. ओके. सो ॲट हायस्ट पोझिशन हायस्ट पोझिशनला काढायची आहे कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला कसं असते, 1/2 mvh². इथे कायनेटिक एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन किती काढा आपण, पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन फॉर्म्युला कसं असते, mgh. त्यानंतर हाईट म्हणजे येतं, जर बॉडी जर समजा हायस्ट पोझिशनला असेल, तिथे मग त्या बॉडीची हाईट किती असणार आहे. हाईट म्हणजे काय आता, तर इथून इथपर्यंत जर म्हटलं आपण, ओके, ह्या लोएस्ट पॉइंट पासून समजा या सेंटर पर्यंत हे डिस्टन्स असणार आहे, रेडियस असणार आहे. आणि अगेन सेंटर पासून तर हे हायस्ट पॉइंट डिस्टन्स हे सुद्धा असणार आहे, रेडियस. सो r + r. जर आपण हाईट जर म्हटलं आपण, व्हेन द बॉडी इज ॲट हायस्ट पोझिशन, तेव्हा त्याची हाईट जर म्हटली, हाईट किती बनणार आहे, r + r म्हणजे ट्वाइस r. सो इथं हाईट आहे ट्वाइस r, हा mg आणि इंटू हाईट म्हणजे ट्वाइस r, एक ट्वाइस mgr. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट हायस्ट पॉइंट वर भेटली किती, ट्वाइस mgr भेटली. झाले. आता काय तुम्हाला कायनेटिक एनर्जी हायस्ट पॉइंट सुद्धा भेटलेली आहे, पोटेन्शियल हायस्ट पॉइंट सुद्धा भेटलेली आहे. ह्या सगळ्यांच्या पुट करायचे आहे, ह्यामध्ये पुट करायचे आहे. याला जे आपण समजा इक्वेशन 3 वगैरे द्यायचं होतं, तर ह्या इक्वेशन 3 मध्ये सगळ्यांच्या रिपोर्ट करायचे. मग इक्वेशन 3 कसं बनणार आहे, so equation 3 becomes equation 3 कसं बनणार आहे बघा. इक्वेशन 3 मध्ये व्हॅल्यू पुट करायचे. कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन किती आहे, 1/2 mvl², 1/2 mvl². ओके. प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन किती आहे, 0, इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन किती काढली आपण, 1/2 mvh², 1/2 mvh².
स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी हायस्ट पोझिशन किती काढलेली आहे, ट्वाइस mgr, ट्वाइस mgr. नाउ it is becoming that in this way mv 1/2 m vl square आता zero नवीन केलं इक्वल टू राहिलं इथे काय 1/2 m vh square. आता बघ ही जी टर्म आहे ह्या टर्मला इथे काय करायचं, मला 2/2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि यामधला 1/2 समोर लिहायचं आहे. म्हणजे पहा यामधला जर आपण काढला 1/2 समोर लिहिला आणि मग आता 1/2 m झालाय आणि हा 2 into 2 त्यामुळे आपण 4gr असं राहील. नुसतं फक्त इथे काय करायचं आहे 2/2 मल्टिप्लाय करायचं आहे आणि नंतर त्यामधला 1/2 बाहेर लिहायचं समोर लिहायचं आहे 1/2 m आणि हा 2 into 2 म्हणजे 4gr झालाय. आता यामध्ये पण 1/2 आहे, यामध्ये पण 1/2 m आहे, तो कॉमन काढला. सो 1/2 m vl स्क्वेअर काय राहते 1/2 m कॉमन काढलेला आहे. मग इथं काय राहणार आहे vh स्क्वेअर राहणार आहे प्लस 1/2 कॉमन काढलेला आहे, काय राहिलं इथं 4gr. अँड आपल्याला माहित आहे vh स्क्वेअर किती असणार आहे gr असणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा आपण ठीक आहे आपण ते ठेवलंय. आणि 1/2 m पहा या साईड 1/2 m आहे आणि या पण साईड 1/2 m आहे. जर हा जर 1/2 m जर ह्या साईड जर आला तर इथे डिवाइड होणार आहे आणि वरचा 1/2 m आणि डिवाइड मधला 1/2 कॅन्सल होणार, म्हणजे हा 1/2 m आणि हा 1/2 m झाला कॅन्सल. मग राहणार काय फक्त राहणार फक्त vl स्क्वेअर इक्वल टू vh स्क्वेअर. बट vh स्क्वेअर किती असणार आहे, ते असते gr असते आणि प्लस किती 4gr. सो 1gr प्लस 4gr म्हणजे 5gr. सो vl स्क्वेअर किती बनत आहे 5gr मिळत आहे. आणि जर तुम्हाला जर करायचे नुसतं vl काढायचे असेल तर दोन्ही साईडने रूट घेतो आपण. सो रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार, तुम्हाला भेटणार फक्त vl. सो vl किती मिळणार आहे रूट 5gr. क्वेश्चन 4. सो तुम्हाला वेलोसिटी हायस्ट पॉइंट सुद्धा भेटलेले आहे, किती असते रूट gr असते. आणि इक्वेशन 4 तुम्हाला काय सांगितलं आहे वेलोसिटी लोएस्ट पोझिशन आणि ती किती मिळत आहे रूट 5gr. लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज एन एक्सप्रेशन फॉर द लिनियर स्पीड. This is an expression. This is an expression for linear speed. Linear speed at lowest position. At lowest position. So we have derived the expression for the linear speed at lowest position is equal to root 5gr. लक्षात ठेवायचं आहे. आता राहिला आपला हा मिड पॉइंट. तर मिड पॉइंट सुद्धा लिनियर स्पीड किती असणार ते पण आपण डिराइव्ह करू. सो at midway position. At मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन आपल्याला काय करायचं आहे, जर समजा आता बॉडी जर समजा आपल्याला माहिती आहे, आपण मगाशी आपण डिस्कस केलं होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण डिस्कस केलं होतं. जर बॉडी सुद्धा असेल लोएस्ट पोझिशन तर लोएस्ट पॉइंटला त्याचे असते टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन. आणि जर बॉडी कुठे आहे मिड पोझिशनला असेल तर तिथे त्याची असणार टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन. पण दोन्ही एनर्जीच्या साईड असतात आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऍट मिड पोझिशन अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर त्याचं म्हणणं काय असते की एनर्जी टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन इक्वल टू टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन. ओके, टोटल एनर्जी ऍट लोएस्ट म्हणण्यापेक्षा आपण घेऊ हायस्ट पोझिशन घेऊ आपण. टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन इक्वल टू काय असणार आहे टोटल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन घेऊ आपण. टोटल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन घेऊ, थोडं सोपं झालं. ओके, सो अगेन टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन. मिड पोझिशनला टोटल एनर्जी काढायची. बट जर म्हटलं आपण मिड पोझिशनला टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे कायनेटिक एनर्जी ऍट मिड पोझिशन आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पोझिशन. आणि हायस्ट पोझिशनला टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे कायनेटिक एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन. इक्वेशनला 5 द्यायचं आहे. आणि आपल्याला आता हे परत फाइंड करायचं आहे कायनेटिक एनर्जी ऍट मिड पोझिशन पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पोझिशन फाइंड करायचं आहे. तिकडे जाऊन सुद्धा फाइंड करायचं आहे. ओके, सो ऍट मिड पोझिशन ऍट मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशनला जर म्हटलं आपण तर कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी ऍट मिड पोझिशन फॉर्म्युला कसा असते 1/2 m vm स्क्वेअर. ओके, कायनेटिक एनर्जी कशी बनणार आहे 1/2 m vm स्क्वेअर. कारण vm म्हणजे काय असणार आहे त्या मिड पॉइंटची स्पीड असणार आहे. तिथे काढायची आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला कसं असते mgh. पण आता मिड पॉइंटला बॉडी जर मिड पॉइंटला असेल तर तिथे त्याची हाईट जर म्हटलं आपण हाईट ही हाईट किती असणार आहे रेडियस एवढी.
ओके, जर बॉडीचा एम पॉइंट असणार असेल तर मग तेव्हा त्याची हाईट म्हणजे काय असेल, रेडियस असणार आहे, म्हणजे एक आर असणार आहे. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंट काय म्हणत आहे, एम जी, आणि हाईट म्हणजे काय, आर, एक एम जी आर. ओके, आता हायस्ट क्वेश्चन आपण काढलेले आहेच. हायस्ट क्वेश्चन आपण जर म्हटलं आपण काइंड एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन जर म्हटलं आपण काइनेटिक एनर्जी ऍट हायस्ट पोझिशन इक्वल फॉर्म्युला कसा असते, 1/2m vh². तिथली काढायची आता पोटेन्शियल एनर्जी ऍट हायस्ट पॉइंट, फॉर्म्युला कसा असते, mgh असते. परत हायस्ट पोझिशनला हाईट किती असते, r + r म्हणजे ट्वाइस r असते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऍट हायस्ट पॉइंट किती असते, ती असते mg, आणि हाईट म्हणजे किती असते, ट्वाइस r असते. ते बनणार आहे ट्वाइस mgr बनणार आहे. सगळ्यांच्या भेटलं आपल्याला, आणि सगळ्यांच्या पुट करायचे इक्वेशन 5 ला पुट करायचे. सो इक्वेशन 5 कसं बनणार आहे, इक्वेशन 5 बिकम्स, इक्वेशन 5 कसं बनणार आहे, काय इंडिकेटर ॲट मिड पोझिशन, तर ती किती आहे, 1/2m vm² प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट मिड पोझिशन किती आहे, ते 1 mgr इक्वल टू, नंतर काय कायनेटिक एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन किती असते, 1/2m vh² प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट हायस्ट पोझिशन किती आहे, ट्वाइस mgr. आता हा जो mgr आहे या साइडने तर तिकडे परत होणार आहे मायनस mgr. सो 1/2m vm² इक्वल टू हा 1/2m vh² आहे प्लस हा ट्वाइस mgr आहे, आणि हा जो mgr प्लस होतो झाला तिकडे मायनस mgr, आणि 2 mgr मायनस 1 mgr म्हणजे राहणार फक्त 1 mgr. सो 1/2m vm² काय म्हणत आहे, 1/2m vh², आणि याचं दोघांचं सबट्रॅक्शन 1 mgr. याला काय करायचं, परत त्याला 2/2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. अगेन या मधलं 1/2 साइड समोर लिहायचं आहे. सो 1/2m vm² इकडे करायला आहे 1/2m vh². यापैकी आपण 1/2m समोर लिहिला, 1/2m, आणि राहिला काय मला 2gr. सो आता अगेन मग इथं काय मिळेल तुम्हाला की इथं 1/2m आणि इथं पण 1/2m आहे, तो कॉमन निघणार आहे. म्हणजे पहा इक्वेशन कसं राहत आहे की 1/2m vm² इक्वल टू, दोघांमधला आपण 1/2m कॉमन काढला, 1/2m जर कॉमन काढला मग राहिला काय, इथं राहिलं vh² प्लस इथे काय राहिलेलं आहे ट्वाइस gr, 2gr. ओके, आता इथं हा 1/2m आणि 1/2 झाला कॅन्सल, राहिला काय फक्त इथं फक्त vm² इक्वल टू vh². मगाशी आपण पाहिलं होतं vh² इक्वल टू काय असतं 1gr. दुसरं काय झालं आपण gr, आणि प्लस इथे समोर काय ट्वाइस gr. सो 1gr प्लस 2gr म्हणजे काय 3gr. सो vm² काय मिळेल तुम्हाला 3gr. आणि जर तुम्हाला नुसतं जर समजा तुम्हाला vm काढायचं दोन्ही साइड स्क्वेअर घेऊ आपण, आणि आपल्याला भेटणार आहे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, तुम्हाला मिळणार आहे vm, आणि ते तुम्हाला मिळणार आहे √3gr. इक्वेशन नंबर 6. आणि हा झाला फॉर्म्युला कशाचा, vm चा, स्पीड, लिनियर स्पीड ऍट मिड पोझिशन, आणि ते किती असते √3gr. This is an expression for linear speed at midway position. सो आपण फाइंड केलं, आपण तिन्ही जे लिनियर स्पीड आहेत आपण ते फाइंड केलेले आहे. VL म्हणजे लोएस्ट पॉइंटला लिनियर स्पीड VL तर किती असते, तर ती असते किती √5gr. VM वेलोसिटी किंवा लिनियर स्पीड ऍट मिड पोझिशन किती असते √3gr. आणि आपण वेज पण आपण फाइंड केलेला आहे. सो ऍट हायेस्ट पॉइंट लिनियर स्पीड VH तर ते असते √gr. आता VH फाइंड करताना आपण तिथे कंडिशन आपण कन्सिडर केली होती की जे समजा टेन्शन असेल TH असेल तर टेन्शन TH तर आपण हे कन्सिडर केलं होतं इक्वल टू 0, पण ऍक्च्युअली ते 0 किंवा 0 पेक्षा काय असते ते जास्त असते, 0 पेक्षा काय असते ते जास्त असते. आणि म्हणून मग तिथली जी समजा वेलोसिटी असणार आहे VH असणार आहे ते सुद्धा काय असणार आहे, ते असते जास्त असणार आहे, ग्रेटर दॅन असणार आहे √gr और इक्वल टू असणार आहे gr. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता यानंतर आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. जर बॉडी जर असं समजा लोएस्ट पोझिशनला तर तेव्हा त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन TL,
लोएस्ट पोझिशनला टेन्शन काय असते TL, हायस्ट पोझिशनला टेन्शन ती असते TH. त्या दोघांना मला डिफरन्स काढायचा आहे. ते पण काढू, पण आधी त्याआधी छोटंसं कंपॅरिझन आहे. इथं कम्पेअर करायचं जी लिनियर स्पीड आहे लोएस्ट पोझिशनला किती आहे √5 GR आहे, 5 × GR. आणि ते जर म्हटलं आपण वेलॉसिटी ॲट लिनियर स्पीड ॲट मिडवे पोझिशन √3 GR म्हणजे 3 × GR म्हणजे कमी आहे, स्पीड कमी होत आहे. आणि ते जर म्हटलं आपण समजा जर हायस्ट पोझिशनला म्हटलं आपण फक्त ओनली GR असते, याचा मिनिंग काय आहे की इथे स्पीड कशी होत आहे कमी कमी होत आहे. सो इथं आपल्याला माहित पडलंय की स्पीड कशी होते ऍक्च्युली ते कमी कमी होत आहे. सो लोएस्ट पोझिशनला स्पीड कशी असते ते मॅक्सिमम असणार आहे. आणि जर म्हटलं आपण हायस्ट पोझिशनला लिनियर स्पीड कशी असते ते मिनिमम असणार आहे. आणि जर म्हटलं आपण मिड पोझिशन ती कशी असते मिडियम असणार आहे, ऍव्हरेज असणार आहे. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आपल्याला डिफरन्स बिटवीन द टेन्शन at lowest position and highest position. म्हणजे जर बॉडी जर समजा असेल लोएस्ट पोझिशनला, जर बॉडी जर आहे लोएस्ट पोझिशन म्हणजे इथं जर आहे तर तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन जसे TL. आणि जर म्हटलं आपण बॉडी जर कुठे आहे हायस्ट पोझिशनला जर असेल तेव्हा त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन काय असते TH असणार आहे. तर हे तर दोन्ही काय असतात डिफरंट असतात, त्याच्या आपल्याला माहिती आहे TL जास्त असते TH काय कमी असते. मग या दोघांना आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे, म्हणजे TL मायनस TH फाइंड करायचं आहे. टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन मायनस टेन्शन ॲट हायस्ट पोझिशन फाइंड करायचं आहे. ओके, सो फाइंड करू आपण. सो ॲट लोएस्ट पोझिशन आपल्याला माहित आहे ॲट लोएस्ट पोझिशन टेन्शन TL किती असते माहिती आहे आपल्याला mVL²/R प्लस mg. टेन्शन किती असते ते लोएस्ट पोझिशन एवढं असते. ते जर म्हणलं आपण आता हायस्ट पोझिशनला ॲट हायस्ट पोझिशनला स्ट्रिंगमध्ये टेन्शन TH आणि ते किती असते ते असते mVH²/R मायनस mg असते. TL मध्ये काय असते प्लस mg असते आणि TH म्हणजे काय असते तिथे असते मायनस mg असणार आहे. दोघांना डिफरन्स काढायचा आहे. हेन्स TL मायनस TH किती बनणार आहे TL मायनस TH इक्वल टू TL किती आपल्याकडे mVL²/R प्लस mg नंतर प्लस सॉरी मायनस काय करायचं आपल्याला TL मायनस TH करायचं ना. TL कोट केलं TL आणि नंतर काय मायनस आणि TH आणि TH किती आपल्याकडे एवढं आहे mVH²/R आणि मायनस mg. सो TL मायनस TH काय बनत आहे हा तर समजा हा mVL²/R प्लस mg हे आधीच आहे. मायनस आपण मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा मायनस mVH²/R आणि मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस mg. ओके, तर हा एक mg आणि हा एक mg आला ट्वाइस mg. सो TL मायनस TH काय बनत आहे पहा इथं हा mg प्लस mg हा तर समजा आपण लिहून टाकू ट्वाइस mg. आता ह्याच्या दोन टर्म्स आहेत ही टर्म आणि ही टर्म. ह्या दोन्ही टर्म मध्ये पहा ह्या इथं पण m/r आहे इथं पण m/r आहे. दोन्ही मधला m/r कॉमन काढला m/r कॉमन काढला म्हणून राहिलं काय तिथं तर इथं राहणार आहे VL² आणि नंतर मग इथं राहिलं मायनस VH². बरोबर ना. अगेन TL मायनस TH इक्वल टू m/r. बट हे आपल्याला आधीच माहित आहे VL². VL किती असते VL असते √5 GR असते. याचा आपण स्क्वेअर केला तर रूट निघून जाते. मग तुम्हाला काय भेटते VL² काय भेटते 5 GR. नाहीतर मग VH जर म्हटलं आपण VH तर VH किती असते VH असते √GR असते आणि याचा आपण स्क्वेअर केला VH² जर केला तर तुम्हाला काय मिळणार आहे नुसतं GR. पुट करा तिथं VL² किती आहे 5 GR मायनस VH² ओनली GR आणि प्लस ट्वाइस mg. TL मायनस TH काय मिळत आहे m/r आणि 5 GR मायनस 1 GR म्हणजे 4 GR 4 GR ना 4 GR आणि प्लस ट्वाइस mg. हा डिवाइड मला r आणि हा r झाला कॅन्सल राहिला की फक्त 4 mg आणि प्लस ट्वाइस mg म्हणजे 6 mg. सो TL मायनस TH तर तुम्हाला किती मिळत आहे ते मिळत आहे 6 mg. अँड दिस इज द डिफरन्स बिटवीन
टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन आणि टेन्शन ॲट हायस्ट पोझिशन, आणि तो किती असते 6 mg असते. आता आपण फाइंड करू की टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन TL आणि टेन्शन ॲट मिडवे पोझिशन TM त्या दोघांमध्ये डिफरन्स. सो डिफरन्स बिटवीन टेन्शन ॲट lowest position, tension at lowest position and midway position फाइंड करायचं आहे. ओके, अगेन आपल्याला लोएस्ट पोझिशन तुम्हाला माहित आहे, ऍट लोएस्ट पोझिशन टेन्शन माहित आहे. ऍट लोएस्ट पोझिशन काय असते टेन्शन टी इक्वल काय असते mvl² बाय r प्लस mg. आता मग आपण मिडवे पोझिशन ऍट मिडवे पोझिशन. सो मिडवे पोझिशन जर म्हटलं आपण तर टेन्शनचं फॉर्म्युला कसं असते Tm इक्वल टू काय असते ओनली mvl² बाय r एवढंच असते. त्यामध्ये mg मायनस किंवा प्लस नसते, फक्त नुसतं असते सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे किंवा सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता दोघांमध्ये डिफरन्स करायचा आहे, दोघांमधला डिफरन्स करायचा आहे म्हणजे आपल्याला करायचं आहे काय TL मायनस Tm करायचं आहे. बट TL पुट करा mvl² बाय r प्लस mg आणि मायनस TM पण TM किती आपल्याकडे mvm² बाय r. सो TL मायनस TM काय मिळतं बघा, काय मिळतं बघा. जर म्हटलं आपण समजा हा इथे m बाय r इथे पण m बाय कॉमन काढला, m बाय r कॉमन काढला, मग इथे काय राहिलं, इथे राहिलं vl² आणि मायनस इथे काय राहिलं vm². ओके, आणि प्लस m into g अगेन. So TL minus TM इक्वल टू काय राहता है m बाय r आणि ब्रॅकेट मध्ये VL² आपल्याला VL² पण माहिती आहे, VL² किती असते 5gr मायनस Vm². आता Vm किती असते, Vm असते रूट 3gr आणि याचा जर आपण स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार, किती राहणार 3gr आणि प्लस समोर काय आहे तिथं mg आहे. सो TL मायनस TM इक्वल टू काय मिळत आहे, हा m बाय r आहे आणि इंटू 5gr मायनस 3gr म्हणजे राहिले किती ट्वाइस gr आणि प्लस mg प्लस m इंटू g. तर हा डिवाइड मध्ये r आणि हा r झाला कॅन्सल. आता झालं वर किती आहे ट्वाइस mg आणि प्लस ही mg ना, वर किती आलेला आहे 2mg आणि प्लस 8mg म्हणजे 3mg. सो TL मायनस TM इक्वल टू किती मिळणार आहे, ते मिळणार 3mg मिळणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. काय म्हटलं आपण टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन मायनस टेन्शन ॲट मिड पोझिशन ते असते 3mg असते आणि मगाशी आपण काय पाहिलं टेन्शन ॲट लोएस्ट पोझिशन आणि टेन्शन ॲट हायस्ट पोझिशन या दोघांमध्ये डिफरन्स असतो 6mg असते. लक्षात ठेवायचं ना. ओके, यानंतर आपल्याला करायचं आहे एनर्जी ॲट डिफरंट पोझिशन किंवा टोटल एनर्जी. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीची डिफरंट पोझिशनला असलेली टोटल एनर्जी काढायची आहे आणि ते सारखी असे दाखवायचं आहे. सो एनर्जी ॲट डिफरंट पोझिशन. ओके, एनर्जी ॲट डिफरंट पोझिशन काढायची आहे. समजा कन्सिडर आपण आधी काढू आपण ॲट लोएस्ट पोझिशन काढू, आपण टोटल एनर्जी काढू. टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन काढायची आहे. सो ॲट लोएस्ट पोझिशन जर म्हटलं आपण टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन काय असते बरोबर ना, कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट. हेन्स टोटल एनर्जी ॲट लोएस्ट इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट लोएस्ट काय असते फॉर्म्युला असते 1/2 mvl² प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन फॉर्म्युला कसं असते mgh. पण अगेन आपल्याला गोष्ट माहिती आहे टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन इक्वल टू 1/2 mvl². पण vl² काय असते, vl² असते 5gr मला आपण पाहत आहे. आणि ते जर म्हटलं आपण आता प्लस mg आणि लोएस्ट पोझिशन हाईट किती असते, हाईट असते 0 म्हणून पोटेन्शियल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन बनणार आहे 0. सो टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन किती मिळेल आपल्याला, हा 5/2 mgr 5/2 mgr इक्वेशन 1.
लोएस्ट पोझिशनला आपण काढली टोटल एनर्जी ती निघाली एवढी. आता काढायची आहे हायेस्ट पोझिशनला. आता काढायची आहे हायेस्ट पोझिशनला ऍट हायेस्ट पोझिशन. ऍट हायेस्ट पोझिशन जर म्हटलं आपण किती काढायची आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे. टोटल एनर्जी हायेस्ट पोझिशन फॉर्म्युला कसं असणार आहे कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन. अगेन किती काढू आपण आता. सो टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट म्हणजे काय असते 1/2 mvx² प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट म्हणजे काय असते mgh असणार आहे. अगेन टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन इक्वल टू 1/2 mvx². vx² म्हणजे काय असतं ओनली gr असते. gr प्लस हा mg आणि काय म्हटलं आपण हाईट. हाईट जर म्हटलं आपण हाईट किती म्हटलं समजा पाहू हायेस्ट पोझिशन हाईट किती असणार आहे r प्लस r माहिती आहे आपल्याला हे r असते आणि हे सुद्धा काय असते r असते म्हणजे ट्वाइस असते. हायेस्टला r किती h हाईट किती असते ट्वाइस r. ट्वाइस r म्हणजे जर ट्वाइस mgr ट्वाइस mgr झालं आहे. सो कारण आपण काय टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन इक्वल टू आता हा किती झालेला आहे हा झाला 1/2 mgr 1/2 mgr म्हणजे हाफ mgr आणि प्लस हे किती आहे समजा ट्वाइस mgr म्हणजे हे किती आहे 2 mgr आणि हे किती समजा हाफ mgr. सो 2 mgr प्लस हाफ mgr म्हणजे 2.5 mgr बरोबर. 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 mgr. सो टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन किती होणार आहे किती म्हटलं आपण 2.5 म्हणजे 5/2 mgr. इक्वेशन याला म्हणून सेकंड म्हटलं आपण. पण ही काढली आपण हायेस्ट पोझिशन एनर्जी. पण आपण जर पाहिले तर लोएस्ट पोझिशनला आपण तेवढीच एनर्जी आहे. लोएस्ट पोझिशनला काय एनर्जी तेवढीच आहे. टोटल एनर्जी किती आहे 5/2 mgr आणि आपण काढली हायेस्ट पोझिशनला टोटल एनर्जी किती निघाली 5/2 mgr म्हणजे सारखी आहे. ओके आणखी आता काढू आपण मिड पोझिशनला काढू. सो ऍट मिडवे पोझिशन मिडवे पोझिशनला काढायचे टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन इक्वल टू तिथे कसं असणार आहे तिथली कायनेटिक एनर्जी प्लस तिथली पोटेन्शियल एनर्जी. ओके टोटल एनर्जी ऍट मिड पॉइंट इक्वल टू कायनेटिक ऍट मिड पॉइंट म्हणजे काय असणार आहे 1/2 mvm² प्लस पोटेन्शियल ऍट मिड पॉइंट म्हणजे mgh असणार आहे. टोटल एनर्जी ऍट मिड पॉइंट इक्वल टू 1/2 mvm². पण vm² किती असणार आहे बा vm असते √3gr म्हणजे मग vm² किती असणार आहे ओनली 3gr प्लस mg हाईट. जर बॉडीचं समजा मिड पॉइंट असेल इथं हाईट किती असते ते हाईट असते r एवढी बरोबर. हाईट किती असणार आहे r एवढी ओनली r म्हणजे 1 mgr. सो टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन इक्वल टू हा किती बनलेला आहे 3/2 mgr आणि प्लस किती 1 mgr 3/2 म्हणजे काय म्हणून आपल्याला 1.5 mgr आणि 1 mgr 1 mgr. ओके 1.5 mgr आणि प्लस 1 mgr म्हणजे किती बनणार आहे अगेन 2.5 एनर्जी 2.5 mgr बरोबर. 1.5 आणि 1 म्हणजे तो बनणार किती 2.5 त्याला काय म्हणू आपण 5/2 mgr. सो टोटल एनर्जी ऍट मिड पोझिशन ते पण तुम्हाला मिळत आहे 5/2 mgr इक्वेशन 3. आता जर पहा आपण फ्रॉम इक्वेशन 1 to 3 आपल्याला काय मिळत आहे की टोटल एनर्जी ऍट लोएस्ट टोटल एनर्जी ऍट हायेस्ट किंवा टोटल एनर्जी ऍट मिड पॉइंट इक्वेशन सेम आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 to 3 from equation 1 to 3 it is concluded that energy किंवा total energy at any position in a vertical circular motion is constant. Okay. इथं आपलं vertical circular motion मध्ये त्या बॉडीची टोटल एनर्जी पण झाली.